पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या आणि लाखो नागरिकांच्या विकासाशी जोडल्या गेलेल्या कोयना जलसागराला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागानं या संदर्भातील शासन निर्णय जारी केला असून कोयना धरणाच्या विशाल जलाशयाचे अधिकृत नामकरण आता छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयाची माहिती जलसंपदा मंत्री तथा गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. यापूर्वी कोयना धरणाचा जलाशय शिवाजी सागर या नावाने ओळखला जात होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा, पराक्रमाचा आणि गौरवशाली वारशाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं या जलाशयाला आता अधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर हे नाव देण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात कोयना प्रकल्पाचे मोठे योगदान असून या महत्त्वपूर्ण जलस्रोताला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयना नदीवर उभारण्यात आलेले कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या बहुउद्देशीय जलप्रकल्पांपैकी एक आहे. कोयना प्रकल्पाची उभारणी 1950च्या दशकात सुरू झाली. 1956 पासून या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्यानं करण्यात आले आणि 1960च्या दशकात धरणाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर कोयना जलविद्युत प्रकल्पाचे विविध टप्पे कार्यान्वित करण्यात आले. महाराष्ट्राच्या औद्योगिक, आर्थिक आणि कृषी विकासात कोयना प्रकल्पानं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोयना नगर येथे उभारण्यात आलेले हे धरण कॉन्क्रीट ग्रॅव्हिटी प्रकारचे असून त्याची उंची सुमारे 103 मीटर आहे. धरणाची लांबी सुमारे 807 मीटर असून त्याची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे 105 TMC इतकी आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये पसरलेल्या या विशाल जलाशयामुळे कोयना प्रकल्पाला मोठे जलवैज्ञानिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कोयना धरणातील पाण्याचा सर्वाधिक महत्त्वाचा उपयोग जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. धरणातील पाणी सह्याद्री पर्वतरांगांमधून बोगदे आणि जलवाहिन्यांच्या माध्यमातून पश्चिमेकडे वळवले जाते. उंचीतील मोठ्या फरकाचा उपयोग करून या पाण्यापासून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते. कोयना जलविद्युत प्रकल्प हा देशातील महत्त्वाच्या जलविद्युत प्रकल्पांपैकी एक मानला जातो. महाराष्ट्राच्या ऊर्जा विकासात या प्रकल्पाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र कोयना धरणातील पाण्याचा उपयोग केवळ वीज निर्मितीपुरता मर्यादित नाही. या जलाशयातील पाणी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेतीसाठी तसेच विविध उपसा सिंचन योजनांसाठीही महत्त्वाचं ठरते. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ यांसारख्या सिंचन योजनांना कोयना जलाशयातील पाण्याचा लाभ होतो. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दुष्काळी भागांना पाण्याचा आधार मिळाला असून शेतीच्या विकासालाही मोठी चालना मिळाली आहे. कोयना जलसागरामुळे परिसरातील पर्यटन, मत्स्य व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा विशाल जलाशय पर्यटकांसाठी आकर्षणाचं प्रमुख केंद्र आहे. जलविद्युत निर्मिती, शेतीसाठी पाणी, सिंचन व्यवस्था आणि प्रादेशिक विकास या सर्व क्षेत्रांमध्ये कोयना प्रकल्पानं महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेषतः सातारा आणि सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी कोयना धरणातील पाणी जीवनदायी ठरले आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण जलाशयाला आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर हे नामकरण केवळ एका जलाशयाची नवी ओळख नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला आणि महाराष्ट्राच्या विकासाला जोडणारा एक ऐतिहासिक सन्मान आहे. कोयना प्रकल्पाच्या विकासात्मक, सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्वाला या निर्णयामुळे नवी ओळख मिळाली असून महाराष्ट्राच्या जलसंपदा इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिला जात आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.